रेसिपी आहे चिकन कबाब. चला मग बघूया ह्याला लागणारे साहित्य. 2 ऑनियन बारीक चॉपिंग करून घेतले आहे. त्याच्यासोबत मी हिरवी मिरचीसुद्धा ॲड केली आहे आणि खूप सारी हिरवी धनिया आणि 2 लिंबाचा ज्यूस. त्याच्यानंतर मी 2 टेबलस्पून काळी मिरी पावडर घेतली आहे, चवीपुरते मीठ आणि अद्रक लसूण पेस्टसुद्धा ॲड केला आहे. बघू शकता तुम्ही. चिकन मसाला घेतला आहे, गरम मसाला, चिकन मसाला बोलू शकता तुम्ही. आणि अद्रक लसूण पेस्टसुद्धा ॲड केला आहे. त्याच्यानंतर आपण अर्धा किलो खिमा घेतला आहे, चिकन अर्धा किलो खिमा. त्याचे आपण कबाब बनवत आहे. मी हाताच्या साहाय्याने मिश्रण एकजीव करत आहे जेणेकरून कांदे सुटसुटीत होईल. आणि चिकन मी ॲड केलं आहे. एकजीव मिश्रण करून रेस्ट करायला 10 मिनटं ठेवले होतं. त्याच्यानंतर मी 1 अंडे ॲड केलं आहे आणि ब्रेड क्रम ॲड करून मी रेस्ट करायला ठेवलं होतं, सगळं मिश्रण एकजीव करून. आता मी पॅनमध्ये ऑइल गरम करायला ठेवलं आहे आणि आपले फ्रायपॅनमध्ये मी कबाब फ्राय करण्यासाठी रेडी करत आहे. बघू शकता अशा साहाय्याने मी थोडे थोडे करून कबाब फ्राय करत आहे, कारण की आपले खिमा अर्धा किलोचा आहे. बघू शकता किती छान असा गोल्डन कलर आला होता खिमाला. दोन्ही साईडनी अशा पद्धतीने आपल्याला शेकून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने करून बघा, खूप छान लागते खिमा कबाब. दोन्ही साईडनी गोल्डन झाले आहे व मी सर्व करून दाखवत आहे. आणि मी आणखीन उरला होता खिमा, त्याचेसुद्धा कबाब करून आपल्याला दाखवत आहे. माझा यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. बघू शकता किती छान असे खिमा मी फ्राय करून दाखवत आहे आणि मी आपल्याला सर्व करूनसुद्धा दाखवत आहे. दोन्ही साईडनी गोल्डन असे फ्राय करून घ्यायचे आपल्याला. अशा पद्धतीने करून खा, खूप छान लागतं. माझ्या पद्धतीने करून बघा, खूप छान लागतं. रेडी आपले चिकन खिमा कबाब. चिकन कबाब रेडी आहे.